नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल IMP फार्मावरती. जसे की तुम्हाला माहितच आहे, आपण या ठिकाणी इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज स्टार्ट केलेली आहे आणि उद्यापासून जे बॅचलर ऑफ फार्मसीची जी एक्झाम बाबू युनिव्हर्सिटीची सुरू होणार आहे, त्याच पार्श्वभूमीवरती आपण या ठिकाणी इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज स्टार्ट करणार आहे. आणि आजचा जो आपला सब्जेक्ट आहे तो आहे फार्मास्युटिकल ऑर्गॅनिक केमिस्ट्री थर्ड. तर फार्मास्युटिकल ऑर्गॅनिक केमिस्ट्री थर्ड मध्ये असे कोणकोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत जे विद्यार्थ्यांनी प्रिपेअर करून जायला पाहिजे. तर ते कोणकोणते क्वेश्चन आहे आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहे. ते वेळ वाया न घालवता आपण ते कोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ते डिस्कस करूया. इम्पॉर्टंट क्वेश्चन कॅटेगरीमध्ये नंबर 1 ला जो क्वेश्चन आपण ठेवलेला आहे तो आहे एक्सप्लेन स्टिरिओ पेसिफिक अँड स्टिरिओ सेलेक्टिव्ह रिएक्शन विथ एक्झाम्पल. या क्वेश्चन मध्ये तुम्हाला स्टिरिओ पेसिफिक अँड स्टिरिओ सेलेक्टिव्ह जे रिएक्शन आहे विथ एक्झाम्पल तुम्हाला राईट डाऊन करायचे आहे. सेकंड इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे राईट अ शॉर्ट नोट ऑन ॲट्रोफिझोमेइझम. जो ॲट्रोफिझोमेइझम आहे त्याच्यावर तुम्हाला राईट अ शॉर्ट नोट या ठिकाणी राईट डाऊन करायचा क्वेश्चन नंबर 2 मध्ये. क्वेश्चन नंबर 3 जो इम्पॉर्टंट आहे बघा, डिस्कस द रेझोनेटिंग स्ट्रक्चर अँड पाल-लोर मेथड फॉर सिंथेसिस reaction uses or relative aromaticity and reactivity of pyrrole, furan, thiophene and isoquinoline. क्वेश्चन नंबर 3 मध्ये बघा काय विचारलेला आहे, तुम्हाला डिस्कस करायचं आहे रेझोनेटिंग स्ट्रक्चर अँड पाल लोर सिंथेसिस या ठिकाणी डिस्कस करायचं आहे. पाल लोर सिंथेसिसची रिएक्शन, सिंथेसिस, युजेस अँड रिलेटिव्ह अरोमॅटिसिटी अँड रिएक्टिव्हिटी लिहायची तुम्हाला पायरोल, फ्युरॉन, थायोफिन आणि आयसोक्युलिन. हे सर्व तुम्हाला क्वेश्चन नंबर 3 च्या आन्सर मध्ये राईट डाऊन करायचं आहे. फोर्थ नंबरचा जो IMP क्वेश्चन आहे तो बघा कोणता आहे, डिफाईन अँड क्लासिफाय आयसोमेरिझम. तुम्हाला या ठिकाणी आयसोमेरिझम काय आहे त्याची डेफिनेशन राईट डाऊन करायची आहे आणि आयसोमेरिझमला क्लासिफाय करायचं आहे क्वेश्चन नंबर 4 च्या आन्सर मध्ये. इम्पॉर्टंट क्वेश्चन कॅटेगरीमध्ये नंबर 5 बघा का कोणता क्वेश्चन आहे, व्हॉट इज अ रिझोल्यूशन, डिस्कस डिफरंट मेथड ऑफ रिझोल्यूशन ऑफ रेसिमिक पिक्चर्स. तुम्हाला या ठिकाणी रिझोल्यूशनची डेफिनेशन लिहायची आहे, डिफरंट मेथड कोणकोणत्या आहे ज्याचा वापर करून आपण रेसिमिक पिक्चरला रिझॉल्व आउट करतो ते या ठिकाणी डिस्कस करायचं आहे. 6 नंबरचा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा, एक्सप्लेन सिंथेसिस मेथड ऑफ प्रिपरेशन रिएक्शन अँड युजेस ऑफ इंडोल. तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, एक्सप्लेन करायचं सिंथेसिस मेथड ऑफ प्रिपरेशन अँड रिएक्शन अँड युजेस ऑफ इंडोलचे. तुम्हाला इंडोल बद्दल काय करायचं आहे, सिंथेसिस कोणकोणत्या मेथडने आपण इंडोलची सिंथेसिस करतो, अशा कोणकोणत्या मेथड आहे ज्याला आपण त्या मेथडचा वापर करून इंडोलला प्रिपेअर करतो, त्याचे रिएक्शन अँड त्याचे युजेस आपल्याला काय करायचं आहे, एक्सप्लेन करायचं क्वेश्चन नंबर 6 च्या आन्सर मध्ये. क्वेश्चन नंबर 7 बघा, राईट अँड अकाउंट ऑन डिफरंट 3 डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन ऑफ अ मॉलिक्युल्स. तुम्हाला या ठिकाणी राईट अ शॉर्ट नोट किंवा राईट अँड अकाउंट ऑफ डिफरंट 3 डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन ऑफ अ मॉलिक्युल. 3 डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन ऑफ मॉलिक्युल वरती तुम्हाला राईट अ शॉर्ट नोट या ठिकाणी राईट डाऊन करायची आहे क्वेश्चन नंबर 7 मध्ये. नेक्स्ट IMP क्वेश्चन कोणता आहे बघा या ठिकाणी, explain why all asymmetric carbons are stereo centers but all stereo centers are not asymmetric carbons. तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करायचं आहे की ऑल असिमेट्रिक कार्बन आर स्टिरिओ सेंटर. त्यांनी असं म्हणलेलं आहे की ऑल असिमेट्रिक कार्बन हे स्टिरिओ सेंटर असतात, पण सगळे स्टिरिओ सेंटर त्या ठिकाणी असिमेट्रिक कार्बन नसतात. तर हे का, हे तुम्हाला एक्सप्लेन करायचं क्वेश्चन नंबर 8 च्या आन्सर मध्ये. क्वेश्चन नंबर 9 बघा इम्पॉर्टंट कॅटेगरीमध्ये, डिफाईन अ जिओमेट्रिकल आयसोमेरिझम अँड एक्सप्लेन स्टिरिओपेसिफिक मेथड टू डिस्टिंग्विश देम विथ अ सुटेबल एक्झाम्पल. तुम्हाला या ठिकाणी जिओमेट्रिकल आयसोमेरिझमची डेफिनेशन लिहायची आहे आणि एक्सप्लेन करायचं आहे स्टिरिओपेसिफिक मेथड, ओके, विथ अ सुटेबल एक्झाम्पल. क्वेश्चन नंबर 9 च्या आन्सर मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, राईट डाऊन करायचं आहे. क्वेश्चन नंबर 10 बघा इम्पॉर्टंट कॅटेगरीमध्ये काय आहे, क्वेश्चन नंबर 10 मध्ये तुम्हाला राईट अ शॉर्ट नोट राईट डाऊन करायची आहे. कशासाठी, डिस्टिंग्विश बिटवीन इमॅन्शिओमर अँड डायस्टेरियोमर मध्ये तुम्हाला थोडं डिफरन्स या ठिकाणी राईट डाऊन करायचं आहे. आणि मिझो कंपाऊंड काय आहे त्याच्यावर सुद्धा तुम्हाला राईट अ शॉर्ट नोट तुम्हाला त्या ठिकाणी राईट डाऊन करायची आहे. क्वेश्चन नंबर 11 बघा इम्पॉर्टंट कॅटेगरीमध्ये, एक्सप्लेन सिंथेसिस रिएक्शन अँड युजेस ऑफ पायरोल, इमिडाझोल, ऑक्साझोल अँड थायाझोल. तुम्हाला या ठिकाणी सिंथेसिस रिएक्शन अँड युजेस राईट डाऊन करायचे आहे. पायरोल, इमिडाझोल, ऑक्साझोल आणि थायाझोल, ओके.
म्हणजे तुम्हाला या ठिकाणी सिंथेसिस, रिॲक्शन, युजेस या 3-4 कंपाऊंड तुम्हाला त्या ठिकाणी राईट डाऊन करायचे आहे. क्वेश्चन नंबर 12 बघा इम्पॉर्टंट कॅटेगरीमध्ये व्हॉट डू ZERS स्टँड फॉर? गिव्ह सुटेबल एक्झाम्पल ऑफ इच. तर हे वेगवेगळे जे नॉमेक्लेचर आहे ज्याला आपण RS नॉमेक्लेचर, EZ नॉमेक्लेचर म्हणतो ते कशावरती स्टँड करतात ओके तुम्हाला त्या ठिकाणी राईट डाऊन करायचं आहे. जसं की आरचं पाहिलं रेक्टस होतं, एसचं पाहिलं सिनिस्टर होतं. तुम्हाला याचं फुल फॉर्म या ठिकाणी लिहायचे आहे आणि त्याचे सुटेबल एक्झाम्पल या क्वेश्चन नंबर 12 च्या आन्सर मध्ये राईट डाऊन करायचे आहे. इम्पॉर्टंट कॅटेगरीमध्ये क्वेश्चन नंबर 13 बघा कोणता आहे. Write down the resonating structure, synthesis, reaction and uses of pyridine, quinoline, acridine, pyrimidine, purine, azepines. तुम्हाला या ठिकाणी रेझोनेटिंग स्ट्रक्चर, सिंथेसिस, रिॲक्शन आणि युजेस. रेझोनेटिंग स्ट्रक्चर, सिंथेसिस, रिॲक्शन, युजेस या 4-5 गोष्टी तुम्हाला परफेक्ट स्ट्रक्चरच्या राईट डाऊन करायच्या आहेत. ते स्ट्रक्चर कोणकोणते बघा. क्युनोलिन असेल, पायरिडिन असेल, ऍक्रिडिन असेल, पायरिमिडिन असेल, प्युरिन असेल आणि अझेपिन्स असेल या सर्व विषय तुम्हाला त्याचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर, सिंथेसिस, रिॲक्शन आणि युजेस तुम्हाला क्वेश्चन नंबर 13 च्या आन्सर मध्ये राईट डाऊन करायचे आहे. क्वेश्चन नंबर 14 कोणता इम्पॉर्टंट कॅटेगरीमध्ये तो बघा. कम्प्लीट द फॉलोइंग रिॲक्शन अँड राईट इट्स मेकॅनिझम. ओके तुम्हाला या ठिकाणी रिॲक्शन कम्प्लीट करायचे आणि त्याचं मेकॅनिझम राईट डाऊन करायचं आहे. या क्वेश्चनचं आन्सर आहे ते तुम्हाला आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ते फार्मावरती त्या ठिकाणी तुम्हाला ड्रॉप आउट केलेली पीडीएफ भेटेल ते तुम्ही ठिकाणी डाउनलोड करून घ्यायची. ओके क्वेश्चन नंबर 15 बघा. व्हॉट इज द जिओमेट्रिकल आयसोमेरिझम? डिस्कस द CIP रूल फॉर असाइनिंग द Z and E nomenclature and RS configuration with a suitable example. या ठिकाणी जिओमेट्रिकल आयसोमेरिझम काय आहे ते विचारलेलं आहे. त्यानंतर डिस्कस करायला सांगितलेलं CIP रूल ज्याला आपण खान इनगोल्ड फिलो रूल असं सुद्धा म्हणतो. देन असाइन करायचं आहे CIP रूलचा वापर करून Z and E nomenclature ऍज वेल ऍज RS नॉमेक्लेचरचं कॉन्फिगरेशन किंवा RS फॉर्मचा वापर करून आपल्याला RS नॉमेक्लेचर सुद्धा त्या ठिकाणी राईट डाऊन करायचं आहे विथ सुटेबल एक्झाम्पल. हे क्वेश्चन नंबर 15 च्या आन्सर मध्ये तुम्हाला या ठिकाणी राईट डाऊन करायचं आहे. क्वेश्चन नंबर 16 इम्पॉर्टंट कॅटेगरीमध्ये इलिस्ट्रेट conformational analysis of N-butane or ethane with energy profile diagram. तुम्हाला या ठिकाणी conformational analysis of N-butane or N-ethane with energy profile diagram या ठिकाणी राईट डाऊन करायची आहे. क्वेश्चन नंबर 17 च्या आन्सर मध्ये पहा. डिफाइन डेकिन ऑक्सिडेशन अँड ओपनर ऑक्सिडेशन. एक्सप्लेन रिॲक्शन अँड मेकॅनिझम. या ठिकाणी रिॲक्शन वरती क्वेश्चन विचारला गेलेला आहे. तुम्हाला डेफिनेशन लिहायची आहे डेकिन ऑक्सिडेशन अँड ओपनर ऑक्सिडेशन. देन एक्सप्लेन करायचे आहे रिॲक्शन आणि त्यांचा मेकॅनिझम. हा क्वेश्चन नंबर 17 च्या आन्सर मध्ये तुम्हाला राईट डाऊन करायचा आहे. क्वेश्चन नंबर 18 बघा कोणता इम्पॉर्टंट क्वेश्चन कॅटेगरीमध्ये. राईट अ डिटेल नोट ऑन रिड्युसिंग एजंट्स किंवा रिड्युसिंग रिएजंट्स देअर रिॲक्शन अँड युजेस. जसं की क्लेमन्सन अँड LiAlH4 या ठिकाणी दिलेला आहे. तो रिएजंट्स आहे त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं रिड्युसिंग एजंट्स वरती राईट डिटेल नोट राईट डाऊन करायची आहे. त्याची रिॲक्शन पण लिहायची आहे त्याची युजेस पण त्या ठिकाणी राईट डाऊन करायचे आहे. आणि इम्पॉर्टंट कॅटेगरीमध्ये लास्ट क्वेश्चन आहे 19 नंबरचा तो बघा कोणता आहे. क्लासिफाय द हेट्रोसायक्लिक कंपाऊंड विथ अ सुटेबल एक्झाम्पल. तुम्हाला या ठिकाणी हेट्रोसायक्लिक कंपाऊंडचं काय करायचं क्लासिफिकेशन राईट डाऊन करायचं आहे. क्लासिफिकेशन लिहित असताना त्याचे एक्झाम्पल सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी राईट डाऊन करायचे आहे. जवळजवळ आपण 19 इम्पॉर्टंट क्वेश्चन या ठिकाणी डिस्कस केलेले आहे. फार्मास्युटिकल ऑर्गॅनिक केमिस्ट्री थर्ड या सब्जेक्टचे जवळजवळ 19 इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण या ठिकाणी डिस्कस केलेले आहे. तुम्हाला काय करायचं पूर्ण व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे. क्वेश्चन राईट डाऊन करून घ्यायचे आहे आणि याचा आन्सर तुम्ही स्वतः प्रिपेअर करायचा प्रयत्न करायचा आहे. आम्ही तुम्हाला क्वेश्चन विथ आन्सरची जी पीडीएफ आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनल IMP फार्मावरती तुम्हाला त्या ठिकाणी ड्रॉप आउट केलेली भेटेल. तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता पण त्याला वेळ लागणार आहे. त्यामुळे तुम्ही काय करायचं क्वेश्चन राईट डाऊन करून घ्यायचे आन्सर स्वतः प्रिपेअर करायचा आहे आणि त्याला जितकं तुमच्याकडनं होईल तितकं तुम्ही प्रिपेअर करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला क्वेश्चन विथ आन्सरची पीडीएफ आम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल IMP फार्मावरती त्या ठिकाणी अपलोड करून देईल. तुम्ही त्या ठिकाणी डाउनलोड करू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.